रायगड जिल्ह्याच्या विकासाला ज्यांनी चालना दिली ते राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री सन्माननीय नामदार रवींद्रजी चव्हाण साहेब यांना मी विनंती करतो की आपण उपस्थितांना संबोधित करावं। सर्वांना विनंती आहे, सर्वांनी दोन्ही हात उंच करून आपण घोषणा द्यायच्या आहेत। बोला भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे। महायुतीचा सुनील तटकरे साहेब आगे बढ़ो। आज या महायुतीच्या सभेसाठी उपस्थित आपले सर्वांचे नेते आदरणीय देवेंद्रजी, आदरणीय सुनील तटकरे साहेब, आदरणीय उदय सामंतजी, आदरणीय रवि पाटिल जी, आदरणीय धैर्यशील जी, आदरणीय प्रशांत ठाकुर जी, आदरणीय दळवी साहेब, सन्माननीय सर्व पक्षातील शिवसेना, भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, RPI आणि सर्व महायुतीतील घटक पक्ष, या पक्षातील सर्व पदाधिकारी, सन्माननीय व्यासपीठ, माझ्या समोर उपस्थित सर्व मान्यवर, पत्रकार आणि मोठ्या संख्येने उपस्थित रायगडमधील असणारे सर्व नागरिक बंधू भगिनी, खरं तर या लोकसभेचा हा एवढा मोठा निवडणुकीच्या माध्यमातून लोकशाहीचा उत्सव मोठ्या प्रमाणामध्ये साजरा केला जातोय आणि 7 तारखेला होणारी निवडणूक ही रायगड लोकसभेची असणारी निवडणूक ही येणाऱ्या काळामध्ये उमेदवार म्हणून या भागातील लोकप्रिय असे खासदार सुनील तटकरेजी यांना महायुतीने उमेदवारी दिली आहे। मी आपणा सर्वांना विनंती करायला फक्त इथे उभा आहे की महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी आपली लढाई जी आहे ही बूथवरती लढायची आहे। महायुतीचे सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी आणि मतदार या बूथवरती होणारं प्रत्येक मतदान जे आहे, होणाऱ्या मतदानाच्या 70% जास्त मतदान हे सुनील तटकरेजींना आणि महायुतीला कसं होईल याच्यासाठी आपण नियोजनबद्ध पद्धतीने काम करणं अत्यंत गरजेचं आहे। आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये हा विजय जो आहे, हा विजय तुम्हाला आम्हाला सर्वांना एक ऐतिहासिक विजय निर्माण करायचा आहे। आपण सर्वांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, देशाचे पंतप्रधान हे 24/7 हे काम करत असताना आपणही एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपल्यालाही आता उरलेल्या या काही दिवसामध्ये 24/7 हे काम करण्याची गरज आहे। एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की देशाच्या पंतप्रधानांनी असा विचार केला आहे की देशाचं भविष्य 2047 पर्यंत कसं असलं पाहिजे याची त्यांनी रचना केली आहे आणि त्या दिशेने जर तुम्हाला आम्हाला सर्वांना जर न्यायचं असेल तर महायुतीचा उमेदवार जिंकून आणणं ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे। इथले असणारे रस्ते असतील, या रस्त्यांचं जाळं सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून या रायगड जिल्ह्यामध्ये जवळजवळ 6,500 कोटीपेक्षा जास्त निधी हा 1.5 वर्षामध्ये आदरणीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे असतील, आदरणीय देवेंद्रजी यांच्या सरकारच्या माध्यमातून देण्यात आला आहे। त्यामुळे प्रत्येक गावातील रस्ता हा अत्यंत चांगल्या सुस्थितीत आहे। प्रत्येक इन्फ्रास्ट्रक्चरच्या कामामध्ये गती मिळायला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक विषय केंद्र आणि राज्याच्या माध्यमातून तुम्हाला आम्हाला सर्वांना जर साध्य करायचा असेल तर तुम्ही आणि आम्ही सर्वांनी एक ठामपणे विचार करायला हवा। 7 तारखेला होणारं मतदान जे आहे, 7 तारखेला होणारं मतदान सुनील तटकरेजींना त्यांची निशाणी जी आहे ती घड्याळ आहे आणि या घड्याळाच्या समोरचं बटन दाबून आपण त्यांना विक्रमी मताने जिंकून द्यायचं आहे आणि त्यासाठी तुम्ही आम्ही सर्वांनी प्रयत्न करायचा आहे। मला खात्री आहे
की महायुतीचा प्रत्येक कार्यकर्ता आणि पदाधिकारी त्या दिशेने जाऊन प्रत्येक गावामध्ये, खेड्यामध्ये, प्रत्येक वस्तीमध्ये अत्यंत ताकदीने महायुतीला मतदान कसं होईल यासाठीच काम करेल. पुन्हा एकदा आपणा सर्वांना या निवडणुकीच्या खूप खूप शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद चव्हाण.